नमस्कार. मी प्राध्यापिका जानकी वामनराव कुर्तडीकर, असिस्टंट प्रोफेसर, मत्स्योदरी कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय, अंबड, जिल्हा जालना. माझा विषय आहे शारीरिक शिक्षण आणि खेळ. खरं तर शारीरिक शिक्षण हे व्यक्तीच्या जन्मापासून सुरू झालेली प्रक्रिया आहे आणि हा विषय असा आहे की जो आपल्याला सातत्याने आपल्या जन्मापासून ते अगदी मरेपर्यंत सातत्याने आपल्याला आपण याचा एक मुख्य भाग आहोत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. परंतु शारीरिक शिक्षण बघत असताना अगदी याची सुरुवात म्हणजे प्राचीन काळातल्या शारीरिक शिक्षणापासून किंवा शारीरिक शिक्षणाची तोंड ओळख नेमकी किंवा विषयाचं स्वरूप कसं आहे हे आपल्याला आता बघायचं आहे. तर सर्वात आधी मी आपल्याला स्लाईड दाखवते आहे की मुळामध्ये शारीरिक शिक्षण म्हणजे काय. की सगळ्यात पहिलं एक आहे की कार्यक्षमतेचा विकास, दुसरं आहे मज्जासंस्था आणि स्नायूसंस्था यांच्यातील सहकार्याचा विकास, तिसरं आहे व्यक्तिमत्वाचा विकास ज्याला आज आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असं म्हणत असतो, चौथं आहे मनोरंजन म्हणजे रिक्रिएशन. शारीरिक शिक्षणाचा अभ्यासक्रम, ॲक्च्युअल शारीरिक शिक्षणाचा सहभाग आता आपण पाहतो आहे की पहिलीपासून ते अगदी डिग्री लेवलपर्यंत हा विषय कंपल्सरी करण्यात आलेला आहे. आणि सगळ्यात शेवटचं आहे ते म्हणजे शारीरिक शिक्षणाच्या परंपरेची रूपरेषा. तर एक एक टप्प्याने आपण बघूया की कशा पद्धतीने शारीरिक शिक्षण हा मुलामुलींच्या किंवा व्यक्तीच्या शारीरिक, बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक विकासासाठी प्रयत्न करत असतो. खरं तर शारीरिक शिक्षणाचं उद्दिष्टच हे आहे, ध्येयच हे आहे की व्यक्तीचा सर्वांगीण विकास होणं हे सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट किंवा ध्येय त्याचं असलेलं दिसून येतो. आणि हालचाल ज्याला आपण मूवमेंट असं म्हणतो तो शारीरिक शिक्षणाचा पाया असून शरीर हे शारीरिक शिक्षण प्राप्त करण्याचं मुख्य माध्यम असलेलं आपल्याला दिसून येतं. कारण हालचालींचं शिक्षण म्हणजे शारीरिक शिक्षण अशी एक ढोबळ व्याख्या आपण करत असतो. परंतु तरी देखील शारीरिक शिक्षणाचं उद्दिष्ट हे खरं तर केवळ शरीरापुरतं मर्यादित नाहीच आहे. कारण शरीराबरोबरच मन, भावना, विचार, आचार आणि केले जाणारे संस्कार हे सुद्धा त्याच्यामध्ये अंतर्भूत असणं आवश्यक असतं. कारण याशिवाय आपण आपला व्यक्तिमत्वाचा विकास करूच शकत नाही. आणि मुळात याची सुरुवात ही आपल्या जन्मापासून झालेली आपल्याला दिसून येतं. कारण जेव्हा मूल सगळ्यात आधी जन्माला येतं तेव्हा त्याची पहिली प्रक्रिया ही रडणं असतं. आणि याच्यावरून ते बाळ नॉर्मल जन्माला आलेलं आहे किंवा त्या बाळामध्ये काही विकृती नाही आहे हे आपण किंवा डॉक्टर्स लोक हे ढोबळ मानाने गृहीत धरत असतात की बाळ रडलं नाही तर काहीतरी ॲबनॉर्मॅलिटीज आहेत किंवा काही कॉम्प्लिकेशन्स आहेत असं आपण गृहीत धरत असो. परंतु विविध हालचालींद्वारे शरीराला मिळणाऱ्या अनुभवांचे संघटित ज्ञान म्हणजे शारीरिक शिक्षण आहे. अशी एक सायंटिफिकली व्याख्या डी ऑप्टिफर्ड यांनी केली आहे. आणि म्हणून शारीरिक शिक्षण हा एक अत्यंत मोठा, ज्याची व्याप्ती अत्यंत मोठी आहे असा एक विषयाचा भाग आहे. आणि त्याचा सगळा सहसंबंध हा महत्त्वाच्या स्नायूंच्या हालचालींशी आणि त्याच्या संबंधित असणाऱ्या क्रियांशी आहे. मग ते रडणं आहे, उठणं आहे, बसणं आहे, हसणं आहे, खेळणं आहे, उड्या मारणं आहे, सगळ्या पद्धतीच्या. प्रसिद्ध तत्त्वज्ञ डॉक्टर JB नॅश यांनी पण एक व्याख्या केलेली आहे की महत्त्वाच्या स्नायू हालचालींमधून मिळणाऱ्या परिपूर्ण अनुभवांद्वारे बालकाची सर्वाधिक अंतिम टप्प्यापर्यंत वाढ आणि विकास साधणाऱ्या प्रक्रिया समुच्चयास शारीरिक शिक्षण असं म्हटलं जात असतं. सगळ्यात महत्त्वाचं मुख्य उद्दिष्ट त्याचं एक आहे की शारीरिक हालचालींद्वारे शरीर, मन आणि आत्मा यांचा परिपूर्ण आणि योग्य विकास साधून बालकाच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास साधणं म्हणजे शारीरिक शिक्षण आहे. अशी भारतीय केंद्रीय शारीरिक शिक्षण आणि मनोरंजन सल्लागार मंडळाने केलेली एक व्याख्या आपल्याला दिसून येते. व्याख्या अशा अनेक आहेत परंतु आपण ढोबळ मानाने एक 2-3 पाहतोय. पुढचं आहे की शारीरिक शिक्षणाची उद्दिष्ट. शारीरिक शिक्षण आणि मनोरंजनाच्या आखाड्यामध्ये शारीरिक शिक्षणाचे उद्दिष्ट पुढील पद्धतीने निश्चित केलेलं आपल्याला
दिसून येतं. सगळ्यात पहिलं उद्दिष्ट आहे की कार्यक्षमतेचा विकास. आता बघा की इंद्रियांचा आणि शरीराची सुदृढता यावर शरीराची कार्यक्षमता निश्चितपणे अवलंबून असते. परंतु आपल्या शरीरामध्ये अशा काही ॲबिलिटीज आहेत ज्याला आपण मोटर ॲबिलिटीज असं म्हणत असतो किंवा शारीरिक क्षमता आपण साध्या शब्दामध्ये असं जेव्हा बोलत असतो, मग त्या काय आहेत? गती आहे, शक्ती आहे, ताकद आहे, त्यानंतर सुदृढता आहे, मन आणि त्यानंतर ज्याला आपण म्हणतो कार्डिओव्हास्क्युलर एंडोरन्स, हृदय आणि फुफ्फुसांची जास्त कार्य करण्याची क्षमता आहे. या सगळ्या क्षमता, लवचिकता आहे, दिशाभिमुखता आहे, ज्याला आपण चपळता म्हणत असतो. ह्या सगळ्या शारीरिक सुदृढतेच्या अनुषंगाने ज्या शारीरिक क्षमता येत असतात, तसंच इंद्रियांच्याही कार्यक्षमता आहेत. मग इंद्रियांचा विकास हा कृतीपूर्ण परिश्रमातून होत असतो. म्हणजेच त्यासाठी लहानपणापासून होणाऱ्या हालचाली या प्रामुख्याने कारणीभूत ठरत असतात. आणि अशा इंद्रियांना पोषक ठरणाऱ्या हालचाली आणि त्यांच्या कार्यक्षमता वाढवणाऱ्या हालचाली शिकवणं हे शारीरिक शिक्षणाचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. जसं आपण पाहत असतो की या हालचालींच्या द्वारेच आपण आपल्या क्षमता या निश्चितपणे कशा पद्धतीने शारीरिक शिक्षणामध्ये वाढवू शकतो हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. दुसरं आहे मज्जासंस्था आणि स्नायूसंस्था यांच्यातील सहकार्यात्मक विकास. सगळ्यात महत्त्वाचा भाग हा आहे की शारीरिक क्रियांचं कौशल्य वाढवणं हे शारीरिक शिक्षणाचं दुसरं महत्त्वाचं उद्दिष्ट मानलं गेलं आहे. म्हणजेच कसं आहे की लहान मुलांच्या सगळ्या नैसर्गिक हालचाली प्रयत्नाने आणि हळूहळू सफाईदार होत असतात. उदाहरणार्थ लहान मूल जेव्हा रडतं, ही त्याची पहिली हालचाल आहे. कालांतराने त्याला नजर येते, हालचाल करायला लागतो, हातापायाची हालचाल होत असतं. त्याला भूक लागलेली असते हे कुणी सांगत नाही, बरोबर? भूक लागली आहे हे त्याला तो रडण्याद्वारे सांगत असतो आणि ते त्याच्या आईला लक्षात येत असतं. त्यानंतर प्रामुख्याने चालणं, धावणं, उड्या मारणं, फेकणं, झेलणं, शरीराचा तोल सांभाळणं या मूलभूत क्रिया सहजपणे आणि कौशल्यपूर्ण होणे आवश्यक असतं. म्हणजेच कसं आहे की लहान वयामध्ये या नैसर्गिक क्रियांबरोबरच याही पद्धतीचं स्नायू आणि मज्जासंस्था यांच्यातला सहसंबंध जर वरील सगळ्या क्रियांसाठी जर त्याचा आपल्याला उपयोग करायचा असेल तर त्या क्रिया शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातून कौशल्यपूर्ण निश्चित होऊ शकतात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे व्यक्तिमत्त्वाचा विकास. आता बघा की व्यक्तिमत्त्वाचा विकास आपल्याला माहिती आहे त्याचे अनेक पैलू आहेत. त्या पैलूच्या माध्यमातून व्यक्तीचा सर्वांगीण विकास होत असतो. जसं शारीरिक विकास म्हणजे शारीरिक वाढ, बौद्धिक विकास म्हणजे बौद्धिक वाढ किंवा बौद्धिक क्षमता, भावनिक आणि सामाजिक विकास, भावनिकासोबतच मी तर म्हणेल मानसिक आरोग्य, मानसिकता हा सुद्धा एक त्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर सामाजिक विकास साधून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करणं हे शारीरिक शिक्षणाचं अत्यंतिक महत्त्वाचं उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसून येतो. म्हणजे कसं आहे की व्यक्तीचा बांधा आहे ज्याला आपण पोश्चर असं म्हणत असतो, शारीरिक शिक्षणाचं हे महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. मग व्यक्तीचा बांधा, शरीराची ठेवण, त्याचं वर्तन कसं आहे, अभिरुची, आवड कशी आहे, त्याचं कर्तृत्व, अभिवृत्ती आणि वेगवेगळ्या कलागुणांचा वैशिष्ट्यपूर्ण संधान म्हणजेच शारीरिक व्यक्तिमत्त्वाचा विकास, नुसता व्यक्तिमत्व विकास हे होय. मग यातील अनेक घटकांचा विकास हा शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातून साधला जात असतो. त्यातले मुख्य घटक जसं आपण म्हणतो की नुसतं शारीरिक आरोग्य महत्त्वाचं नाही आहे, तर त्यासोबत शारीरिक आरोग्यामध्ये ज्या अनेक गोष्टी येतात त्याच्यामध्ये आहे की व्यक्तिगत स्वच्छता, व्यायाम, आहार, विहार, आरोग्यविषयक चांगल्या सवयी, विश्रांती, झोप आणि मनोरंजन या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश हा याच्यामध्ये होत असतो. त्यामुळे कसं आहे की मानवी मनावरती देखील शारीरिक शिक्षणाचे योग्य संस्कार हे सातत्याने होत असतात. म्हणून शारीरिक शिक्षणातील योगाभ्यासाद्वारे सुद्धा मानसिक स्वास्थ्याची प्राप्ती होऊ शकते. आता शारीरिक शिक्षणाच्या शाखा इतक्या प्रचंड आहेत, नवनवीन त्याच्यामध्ये विषय आहेत. तसंच योगासन आहे, प्राणायाम आहे, सूर्यनमस्कार आहे. या सगळ्या माध्यमातून व्यक्तीचं मानसिक स्वास्थ्य, भावनिक आरोग्य आणि समाजाशी असलेली एकरूपता ह्या सगळ्या गोष्टींचा विकाससुद्धा आपण पाहतो की शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातून होत असतो. आणि म्हणून शारीरिक शिक्षणाद्वारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्थितीमध्ये एकसंधपणा ठेवणं हे सुद्धा उद्दिष्ट याच्यामध्ये ठरवलेलं आहे. आता आपण पाहतो की शारीरिक शिक्षणामुळे आणखीन काय होऊ शकतं किंवा आणखीन कुठल्या महत्त्वाच्या विकास याच्यामध्ये होतो, तर सगळ्यात महत्त्वाचं एक आहे तो म्हणजे आपल्या निर्णयशक्तीचा
विकास आपल्याला साधता येऊ शकतो. जसं आहे की ज्याला आपण डिसिजन पॉवर असं म्हणत असतो आणि आजकाल याचं महत्त्व इतक्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. कसं आहे की शारीरिक शिक्षणामध्ये वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये अनेक खेळ खेळत असताना, स्पर्धेच्या काळामध्ये सराव करत असताना तुम्हाला तात्काळ निर्णय घेण्याचे प्रसंग येत असतात. उदाहरणार्थ कबड्डीसारखा खेळ आहे, जिथे तुम्हाला एका व्यक्तीला पुढच्या 7 जणांवरती नजर ठेवून तुम्हाला डिसिजन्स घ्यावे लागतात, खेळ खेळावा लागतो. तुमचं डावपेच, युक्त्या, प्रयुक्त्या, तंत्र या सगळ्याचं कौशल्य तुम्हाला इतक्या कमी काळामध्ये करायचं असतं. मग कसं आहे की धरपकड कधी करायची आहे, चढाई करायची आहे, बचाव कसा करायचा आहे किंवा एखादं कौशल्य आपल्याला पॉईंट्स कसे घ्यायचे आहेत आणि यासाठी तुम्हाला निर्णय घ्यावे लागत असतात. तुम्ही काही कॅप्टनला विचारून किंवा तुमच्या कोचला विचारून त्यावेळेला मी आता काय करू असं म्हणून तुम्ही डिसिजन घेऊ शकत नाही. ग्राउंडवरचे डिसिजन्स, खेळ खेळत असतानाचे निर्णय, डिसिजन्स हे तुम्हाला तुमचे त्या परिस्थितीला अनुसरून आणि जे तुम्हाला वाटतं त्याच पद्धतीने ते घ्यावे लागत असतात. तर ही कार्यक्षमता किंवा ही निर्णय घेण्याची क्षमतासुद्धा हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर आहे की भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं. बघा की कसं असतं की भावनांचं प्रगटीकरण हे आपल्या मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत आवश्यक असतं आणि त्यामुळे आपण पाहतो की स्पर्धांमधून 2च गोष्टी असतात, एक हारणं आणि जिंकणं. परंतु असं असलं तरीसुद्धा हार जीत याच्यावरती आपला आनंद किंवा दुःख या भावभावनेचा अनुभव हा आपल्याला येत असतो, निश्चितपणे येत असतो. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की आपल्याला माहिती आपण खूप सराव करत असतो, प्रचंड मेहनत घेत असतो आणि अगदी हातातोंडाशी आलेला सामना जर आपण पराजयाचा जर सामना आपल्याला करावा लागत असेल तर त्याच्या इतकं मोठं दुःख दुसरं निश्चित नसतं. परंतु खिलाडू वृत्तीचं प्रदर्शन जर आपण केलं, खिलाडू वृत्ती ही अशी आहे की जी आपल्याला खेळाच्या माध्यमातून जीवन जगायला शिकवत असतं. त्यामुळे तुम्ही विजयी झालात तरी हुरळून जायचं नाही आहे, डाऊन टू अर्थ तुम्हाला राहायचं आहे. हे तुम्हाला स्पोर्ट्स सायकोलॉजीच्या माध्यमातून, जसं खेळ मानसशास्त्राच्या माध्यमातून खेळाडूंवरती नकळतपणे ते संस्कार होत असतात आणि हरल्यानंतर मग नैराश्य, डिप्रेशन या पद्धतीचा सामना खेळाडूंना करावा लागत असतो. सो याच्या नियंत्रणाची क्षमता आपल्याला जास्तीत जास्त खेळ मानसशास्त्र किंवा मानसशास्त्राच्या माध्यमातून आपण ते करू शकतो. त्यानंतर असं आहे की खेळाच्या माध्यमातून जे गुण विकसित होत असतात त्याच्यामध्ये सहकार्य आहे, संघनिष्ठा आहे, समाजनिष्ठा आहे, देशप्रेम आहे, राष्ट्रनिष्ठा आहे, संघनिष्ठा, आपला भाग जास्तीत जास्त आपला देश खेळामध्ये पुढे जाणं आणि देशासाठी खेळणं ही एक महत्त्वाची भावना आणि हे गुण आपल्यामध्ये नकळतपणे खेळाच्या माध्यमातून, शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातून येत असतात आणि खिलाडू वृत्ती ही आपल्याला जीवन जगण्याचं महत्त्व ही पावलावरती पटवून देत असते. त्याचबरोबर आत्मविश्वास, सदाचार, धैर्य, प्रामाणिकपणा, दया, न्याय, करुणा, तत्परता, निष्ठा, वैयक्तिक गुणांचा इत्यादी विकाससुद्धा आपल्याला खेळ आणि शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातून आपण तो निश्चित पद्धतीने, चांगल्या पद्धतीने करू शकत असतो. जसं सहकार्य आहे, बंधुभाव आहे, आदरभाव आहे, सहानुभूती आहे, निष्ठा आहे, खिलाडू वृत्ती, नेतृत्व, लीडरशिप. आज आपल्याला माहिती आहे की लीडरशिपचं महत्त्व किती अनन्यसाधारण वाढलेलं आहे आणि या सगळ्या वैयक्तिक आणि सामाजिक गुणांचे धडे आपल्याला या माध्यमातून मिळत असतात. त्यानंतर पुढे आहे की शारीरिक शिक्षणात अनेक पद्धतीने नैतिक मूल्यांचं शिक्षण देणारी हे एक मोठं प्लॅटफॉर्म आहे असं मला वाटतं. कारण क्रीडांगणं ही बालकाला सदाचारास प्रवृत्त करून चारित्र्य घडवणुकीचं काम हे प्रामुख्याने करत असतात. त्यानंतर पुढचं आहे मनोरंजन, ज्याला आपण रिक्रिएशन असं म्हणत असतो. परंतु मनोरंजन म्हणजे काय हेच जर आपल्याला माहिती नसेल तर त्या मनोरंजनाचा काहीही उपयोग नाही. मनोरंजन म्हणजे नुसतं मोबाईलवर खेळणं, लॅपटॉपवरती खेळणं या पद्धतीचं नाही आहे, तर व्यक्तीला आनंद, समाधान आणि स्वास्थ्य प्राप्त करून देणारी क्रिया म्हणजे मनोरंजन आहे आणि मनोरंजन हा शारीरिक शिक्षणाचा अविभाज्य भाग आहे. मनोरंजन हे स्वयंस्फूर्त असावे आणि या सगळ्या उद्दिष्टांबरोबरच आपल्याला मनोरंजनाच्या माध्यमातून व्यावसायिक कार्यक्षमता, सहज प्रवृत्तीचा विकास, उदात्तीकरण आणि व्यक्तीच्या राष्ट्रीयत्वाचा विकास ह्या देखील शारीरिक शिक्षणाची आणि इतर महत्त्वाची उद्दिष्टे असलेली दिसून येतात. मनोरंजन ही अत्यंतिक महत्त्वाची बाब असलेली आपल्याला दिसून
येते. त्यानंतर शारीरिक शिक्षणाचा अभ्यास. आता आपण पाहतो की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्तरावर जसं शिक्षणाचे स्तर आहेत तशा स्तरावरती आपल्याला ते शारीरिक शिक्षणाचे अभ्यासक्रम हे अंतर्भूत केलेले दिसून येतात. जसं प्राथमिक स्तरावर म्हणजे इयत्ता 1ली ते 4थी 5वीच्या मुलांना अभ्यासक्रमामध्ये शारीरिक शिक्षणामध्ये आरोग्य हा विषय देण्यासाठी अनुकरणात्मक हालचाली, कृतीयुक्त गाणी, गोष्ट, नाट्यीकरण, मनोरंजनात्मक खेळ, कसरतीचे व्यायाम इत्यादीवरती भर दिला जातो. कारण त्याचं असं आहे की या मुलांचे स्नायू संस्था तेवढी बळकट झालेली नसते, त्यामुळे त्यांना त्यांच्या वयाचे आपण व्यायाम प्रकार हे साधारणपणे देत असतो. तसंच ज्या वेळेला प्राथमिक स्तरांमधील विद्यार्थ्यांच्या वयाचा विचार करून त्यांच्या शरीरावर आणि अवयवांवर योग्य तो ताबा ज्या वेळेला मिळवून कौशल्य संपादन करण्याच्या दृष्टीने मग त्यांना धावणे, फेकणे, उड्या मारणे अशा साध्या कसरती आणि नंतर जसं मुलांचं वय वाढतं त्याचबरोबर त्यांना इतर अनेक देशी आणि विदेशी खेळांचा अंतर्भाव हा त्यांच्या परिचय व्हावा, त्यांना ते खेळांकडे ते आकृष्ट व्हावे यासाठी त्यांना त्याकडे आकृष्ट केलं जात असतं. साधारणपणे इयत्ता 5वी 6वी 7वी 8वीच्या मुलांसाठी शारीरिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये व्यायाम प्रकार, मैदानी खेळ, मोठे खेळ इन द सेन्स आउटडोअर आणि इनडोअर दोन्ही खेळ, तालबद्ध हालचाली, योगासने, कवायती, द्वंद्वात्मक व्यायाम प्रकार यांचा समावेश केलेला आपल्याला दिसून येतो. आणि देशी खेळांबरोबरच म्हणजे कबड्डी, खो खो या खेळांव्यतिरिक्त सुद्धा योगासनं, कवायत, द्वंद्वात्मक व्यायाम प्रकार याबरोबर शिवाय सुद्धा क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल इत्यादी विदेशी खेळांचा सहभाग याच्यामध्ये दिला जातो. या व्यतिरिक्त सुद्धा धनुर्विद्या, जुडो, लाठीकाठी याचाही समावेश याच्यामध्ये असलेला दिसून येतो. त्यानंतर आरोग्य आणि शारीरिक शिक्षणाची परीक्षा आपल्याला आपण असं म्हणतो की 10वी 11वी 12वी उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षणासाठी सर्व प्रकारचे देशी आणि विदेशी खेळ हे या ठिकाणी अंतर्भूत असलेले आपल्याला दिसून येतात. तर अशा पद्धतीने आपल्याला शारीरिक शिक्षणाच्या सुरुवातीच्या तात्विक बैठक काय आहे हे आज आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. थँक्यू.